नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट आपटलं, पण एका शेअरमध्ये तेजी होती. आपण जर म्हटलं ओळखा पाहू तर ही तेजी विक्समध्ये 8% जवळजवळ तेजी होती. 22 पर्यंत विक्स ते गेला होता. आणि कोणतीही तेजी माणसाला त्रासदायक ठरत नाही, पण विक्समधली तेजी मात्र त्रासदायक ठरते. वायदे बाजारातले प्रीमियमसुद्धा विक्समुळे वाढतात. आज विक्समधली तेजी जेव्हा कमी होत होती तेव्हा मार्केट सावरत होतं. तरीही शेवटी 22.70 22.60 एवढी विक्समध्ये तेजी राहिलीच. एक वेळ अशी होती की सेन्सेक्स 3200 पॉईंट डाऊन होता आणि तिथून सावरलं. जवळजवळ 1000 ते 1200 पॉईंट मार्केट सावरलं आणि शेवटी 2000 पॉईंटच्या आसपास सेन्सेक्स राहिला आणि जो 22,186च्या लेव्हलवर राहायला हवा होता त्या लेव्हलपर्यंत निफ्टी आला. मार्केट पुष्कळ सावरलं असंच म्हणणं ठीक ठरेल, पण परत सरकारने ऑइल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळे पुन्हा काही शेअर ज्याच्यावर परिणाम होतो ते सगळे शेअर पडू लागले. आज सिमेंट्सचं डिमर्जर झालं. सिमेंट्स लिमिटेड आणि सिमेंट्स एनर्जी इंडिया लिमिटेड असे 2 शेअर झाले. ज्यांच्याकडे सिमेंट्स लिमिटेडचा शेअर होता त्यांना सिमेंट्स एनर्जी इंडिया लिमिटेडचा 1 शेअर मिळणार आहे आणि त्याचं लिस्टिंग 60 ते 90 दिवसांनी होईल. आज त्याची रेकॉर्ड डेट होती. आता सिमेंट्स एनर्जीची प्राइस डिस्कव्हरी झाली, त्यामुळं 2450 या भावाने सिमेंट्स ट्रेड करू लागला, तर 2478 हा भाव सिमेंट्स एनर्जीचा होता आणि नंतर जवळजवळ 20% सिमेंट्सचा शेअर सावरला. तो 3000च्या भावावर ट्रेड करू लागला होता. सिमेंट्स एनर्जी आता एनर्जी जनरेशन, एनर्जी ट्रान्समिशन, एनर्जी डिस्ट्रीब्युशन हे विभाग पाहिले तर सिमेंट्स जे ओरिजिनल सिमेंट्स इंडिया त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल ऑटोमेशन, स्मार्ट इन्फ्रा, मोबिलिटी आणि डिजिटल हे विभाग असतील. त्यामुळे लोकांना त्यांचं कॅपिटल ज्यामध्ये गुंतवायचं असेल त्यामध्ये गुंतवणं अधिक सोपं जाईल. आज सकाळी ना उशीर होईल वाटलं आणि आमच्याकडे हल्ली सकाळी लाईट जात आहेत, तर लाईट गेले तर व्हिडिओ अपलोड होणार नाही म्हणून मी काही बातम्या सांगितल्याच नाहीत. कारण त्या बातम्या सांगितल्या असत्या तर 18 मिनिटं 19 मिनिटापर्यंत व्हिडिओ गेला असता आणि आज बातम्यात सांगून तसाही काही उपयोग नव्हताच. मार्केट टॅरिफमुळे पडणार हे माहीतच होतं. तर त्यामध्ये ज्या राहिल्या त्या आत्ता सांगते तुम्हाला. बजाज हाऊसिंगचे अपडेट्स आले. त्यांचे AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 26% वाढले ते 1.14 लाख कोटी झाले. त्यांची डिस्बर्समेंट 25% वाढून 14,250 कोटी झाली. मेड प्लस हेल्थ हिची ऑप्टिमल हेल्थ सोल्युशन ही सबसिडियरी आहे, तर तेलंगणाच्या एका स्टोअरसाठी
तिचं ड्रग लायसन्स सस्पेंड केलं गेलं. माझगाव डॉकमध्ये 48.69 लाख शेअर्स इतकं ओव्हर सबस्क्रिप्शन झालं होतं. त्यामुळे 1.61 कोटी शेअर्सची ऑफर सरकारने द्यायचं ठरवलं. फोर्स मोटरची विक्री 3,700 युनिट झाली. निर्यात मात्र कमी झाली 77%. ती निर्यात फक्त 94 युनिट्स झाली. पूर्वीची निर्यात 420 युनिट एवढी होती. इंडियन बँकेचा एकंदर व्यवसाय 13.3 लाख कोटी एवढा झाला. पूर्वी हा 12.2 लाख कोटी एवढा होता. त्यांचे डिपॉझिट्स 7.4 लाख कोटी तेही वाढले. ॲडव्हान्सेस सुद्धा वाढले. हिमाद्री केमिकल, ट्रेस मशीन आणि कॉन्फ्रेट लॉजिस्टिक्समधला त्यांनी 60% स्टेक घेतला 4.23 कोटीला. लेमन ट्री, वृंदावन, उत्तर प्रदेश इथे त्यांनी लायसन्स ॲग्रीमेंट केलं. KSB पंप, त्रिपुरा रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून 14 कोटीचं सोलर वॉटर प्रोजेक्ट मिळालं. तर दुसरं प्रोजेक्ट 49 कोटीचं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनकडून त्यांना मिळालं. IGL यांनी CNGचे भाव 1 रुपया प्रत्येक kgला आणि नोएडा, गाझियाबाद इथे हे भाव 3 रुपये प्रत्येक kgला असे वाढवले. NCLAT म्हणजे ॲपिलेट ट्रायब्युनल यांनी झी बिझनेस विरुद्ध केलेली IDBIची जी याचिका होती ती रद्द ठरवली. JLRची होलसेल विक्री 1.1% वाढून 1.11 लाख युनिट झाली. तर रिटेल विक्री 5.1% कमी झाली. अडाणी विल्मरची व्हॉल्यूम ग्रोथ 7% झाली. तर त्यांचं उत्पन्न 36% वाढलं. ग्रामीण भागातून त्यांना चांगलीच मागणी आली. टाटा पॉवर 100 मेगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम तयार करणार आहे. JSW स्टील यांचं उत्पादन 9% वाढून 7.63 मेट्रिक टन एवढं झालं Q4 मध्ये आणि पूर्ण वर्षामध्ये 5% वाढलं ते 23.73 मेट्रिक टन झालं. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची मार्केट कॅप 20 लाख कोटींनी कमी झाली. टाटा स्टील त्यांचं क्रूड स्टीलचं जे उत्पादन आहे ते 5% वाढलं आणि त्यांची डिलिव्हरी ही 0.32% वाढली. आज जर्मनी पडला, फ्रान्स, UK, हाँगकाँग मार्केट तर 13.5% पडलं. हॅवेल्स ही लक्झुरिया कलेक्शन ही ACची नवीन रेंज हॅवेल्सनी लॉन्च केली. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, जशी TV वर बातमी दिसली, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी 2 रुपये प्रति लिटरची वाढवली. तर हुंडाईने एक्सटरव्हिटी
डिओ याची नवीन व्हेरियंट लॉन्च केली, त्याची किंमत 7.5 लाख एवढी हुंडाईने ठेवली आहे। आज मार्केट 3200 पॉईंट पडलं, त्याचं शेवटी सावरलं। कदाचित अजून 2 दिवस अशीच पडझड उद्या आणि परवा चालू राहील, त्यानंतर सावरेल असं वाटतंय आणि RBI बहुतेक यावेळेला मार्केटची ही पडझड सगळी बघून लिक्विडिटी देण्यासाठी रेट कट करेल, त्यामुळे उद्योगधंद्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो। जर तुमच्याजवळ मार्केटमध्ये भांडवल घालायला असेल तर चांगल्या शेअरमध्ये गुंतवा, पण जेवढं काही तुमच्याजवळ भांडवल असेल ते भांडवल सगळ्या सेक्टरमध्ये डिस्ट्रीब्यूट करा आणि सेक्टरमधला जो प्रमुख शेअर असेल तो शेअर खरेदी करण्याचा प्रयत्न करा। शेअर खूप पडलाय म्हणजे घेण्यासाठी चांगला असं नव्हे, त्या शेअरची क्वालिटी चांगली असली पाहिजे। कदाचित एखादा शेअर 2-3 दिवस कंटिन्युअस पडत असला तर चौथ्या दिवशी पडायचा थांबतो, त्यामुळे शेअर पडतोय हे काही शेअर खरेदी करण्यासाठी प्रमुख ध्येय नाही। तर आपण शेअर चांगला आहे का, समजा बाबा मार्केट लवकर सावरलं नाही तर तो मी शेअर अधिक दिवस ठेवू शकतो का, या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे। आणि ज्यांना मला उद्याच पैसे हवे आहेत किंवा काही अत्यंत गरज आहे असं नसेल तर जरा धैर्य धरा आणि थांबा, उगीचच लॉसमध्ये विकून टाकू नका। कारण जेव्हा तुम्ही शेअर ठेवता तेव्हा 50% तुम्हाला प्रॉफिट मिळण्याची प्रोबॅबिलिटी राहते, 50% लॉस होण्याची राहते। पण एकदा तुम्ही लॉसमध्ये विकून टाकल्यानंतर तो अख्खाच्या अख्खा लॉस तुमच्या गळ्यात पडतो, त्यामुळे तसं करू नका, शांतपणे थांबा। प्रत्येक वेळ काही सारखी नसते, प्रत्येकच टाईम हा संकट काळ नसतो, सुधारणा होईल, थोडासा पेशन्स धरा। म्हणजे माझेही सगळेच्या सगळे शेअर प्रॉफिटमध्ये चाललेत म्हणून मी तुम्हाला हे प्रवचन देतीये असं नव्हे, पण 25 वर्षाच्या अनुभवाने मला तुमच्या इतकं घाबरायला होत नाही, इतकंच की मी काय बाबा मार्केटपासून वेगळी आहे आणि मला सगळा प्रॉफिट देत आहे मार्केट आणि तुम्हाला सगळा लॉस होतोय, अशातला भाग नाही, हे लक्षात घ्या। फक्त शांत रहा, आपली पण चांगले पैसे मिळायची, शेअर वाढण्याची वेळ नक्की येईल। उद्या बघूया काय काय होत आहे, ट्रम्पच्या वल्गना काय होत आहेत आणि त्या वल्गनांना मार्केट कितपत धूप घालत आहे ते उद्या बघूया। नमस्ते।